सकाळ झाली, डोळे उघडले आणि पहिला विचार, चहा मिळेल का? डोकं दुखतं चहा, थकवा येतो चहा, कामात मन लागत नाही चहा. पण तुम्ही कधी विचार केलाय का, तुम्ही चहा पिता की चहा तुम्हाला कंट्रोल करतोय? आज मी तुम्हाला चहाचं असं सत्य सांगणार आहे जे कदाचित तुम्ही कधी ऐकलंच नसेल. आता पाहू चहाचा इतिहास आणि सवय. चहा हा फक्त एक ड्रिंक नाही, तो आपल्या डेली रुटीनचा भाग बनलाय. भारतामध्ये तर चहा म्हणजे इमोशन आहे. घरात पाहुणे आले की चहा, मित्र भेटले की चहा, कामाच्या ब्रेकमध्ये चहा. पण हीच सवय हळूहळू ॲडिक्शनमध्ये बदलते आणि आपल्याला कळतही नाही. आता पाहूया चहाचा शरीरावर होणारा परिणाम. चहामध्ये असतो कॅफीन, जो तुमच्या ब्रेनला टेम्पररी ॲक्टिवेट करतो आणि तुम्हाला एनर्जी मिळाल्यासारखं वाटतं, थकवा कमी झाल्यासारखं वाटतो. पण हे सगळं फक्त काही वेळासाठी असतं. यानंतर काय होतं? पुन्हा थकवा आणि पुन्हा चहा, आणि हा सायकल चालूच राहतो. म्हणजे तुम्ही चहाच्या लूपमध्ये अडकता. आता चहाचे काही फायदे पाहूया. चहा पूर्ण वाईट नाही, काही फायदेही आहेत. इन्स्टंट फ्रेशनेस मिळतो, तसेच मूड रिलॅक्स होतो आणि काही लोकांमध्ये डायजेशन सुधारतो. पण लक्षात ठेवा, हे फायदे लिमिटेड आहेत. आता पाहूया चहामुळे होणारं नुकसान. आता खरी गोष्ट जी जास्त लोक इग्नोर करतात. पहिली आहे ॲडिक्शन, म्हणजे सवय लागते. दररोज चहा घेतल्याने शरीर त्यावर डिपेंड होतं. दुसरं नुकसान आहे ॲसिडिटी आणि गॅस. रिकाम्या पोटी चहा घेतल्याने पोट बिघडण्याची सुरुवात होते. तिसरं नुकसान आहे झोपेवर परिणाम. जास्त कॅफीन घेतल्यामुळे रात्री झोप नीट लागत नाही. चौथं नुकसान आहे आयर्न कमी होतो. चहा जास्त घेतल्याने शरीरात आयर्न ॲब्सॉर्प्शन कमी होतं. आणि पाचवं नुकसान आहे हार्ट रेट वाढतो. जास्त चहा घेतल्यामुळे हार्टबीट वाढतं, ॲनेक्झायटी होऊ शकते. आता पाहूया रिअल लाईफ सिच्युएशन. इमॅजिन करा, तुम्ही एक दिवस चहा घेतला नाही तर काय होतं? डोकं दुखतं, मूड खराब होतो आणि एनर्जी झिरो आहे असं वाटतं. यालाच ॲडिक्शन म्हणतात. हे ॲडिक्शनच आहे आणि बहुतेक लोकांना हे कळतही नाही. मग काय करायचं? चहा सोडायचा का? नाही, पण कंट्रोल करायचा. चहा हा दिवसातून फक्त 1 ते 2 वेळाच घ्यायचा. तसेच रिकाम्या पोटी कधीही चहा घ्यायचा नाही. शिवाय रात्री चहा घेणं अवॉइड करायचं आणि हळूहळू चहा कमी करायचा. छोटे बदलच मोठा परिणाम दर्शवतात. चहा वाईट नाही, पण जास्त चहा तुमच्या शरीरासाठी सायलेंट प्रॉब्लेम बनू शकतो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, चहा प्या, पण त्याचा गुलाम बनू नका. हा व्हिडिओ तुमच्या चहा लवर मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच हेल्थ रिॲलिटी व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.